एक फरमाईश आहे. एक माझी पण खूप इच्छा आहे. हा तुला आठवतंय तुला पहिल्यांदा कुठल्या गाण्यासाठी मिळालं होतं? हा मी तेच म्हणणार होते. आठवतंय? मला आठवतंय कळीदार कपुरी पानसाठी मिळाला होता. आणि तुझी पण खूप इच्छा होती आणि माझी खूप इच्छा आहे की आज इथे सुलोचनाबाई येतात त्यांच्या समोर एकदा कळीदार कपुरी पान गा. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ देत सुलोचना ताईंसाठी. कसं वाटतंय आता एवढ्या दिवसाचं स्वप्न तुझं पुरं झालं. छान वाटतंय खूपच. वंडरफुल. चालेल. एक गंमत सांगतो की अनेकदा असं होतं की आपलं सारेगमपचं हे शेड्यूल चालू असतं त्याच्यानंतर काही दिवसांनी प्रवासात रेडिओवर असं एखादं गाणं लागतं आणि असं डोळ्यात पाणी आल्यानंतर असं मित्र विचारतात की अरे याच्यात काय रडण्यासारखं आहे. पण ते गाण्यावर रडणं नसतं. या आपल्या ज्या आठवणी असतात सारेगमप मधल्या की कोणीतरी गाणं गायलेलं असतं, ज्यांचं गाणं ती व्यक्ती इथे बसलेली असते, त्यांनी खूप आशीर्वाद दिलेले असतात, खूप प्रेम दिलेलं असतं, सगळे म्युझिशियन्स, ऑडियन्स, तर हे सगळं डोळ्यासमोर येतं, त्या आठवण येतात आणि डोळ्यात पाणी येतं. ही जी सारेगमपची मजा आहे ही ह्या वातावरणात आणि या टीम मध्ये असल्यानंतरच कळेल, ती बाहेरून कळत नाही. तर एकदा आमच्या सगळ्या सारेगमपच्या टीमसाठी, सगळे कॅमेरामन, लाईटमन, सगळ्यांसाठी एकदा तुझ्या पहिल्या लावणीविषयी आता खरं तर ज्यांचं गाणं त्यांनी सांगितल्यानंतर मी काही जास्त सांगत नाही. हा अनुभव माझ्यासाठी फार छान होता की असं मी इकडे बघत होतो, एकीकडे तुझं गाणं हे करत होतो. एक मी तुला दाद नक्की देईन की हा प्रसंग फार हळवा आहे, फार भरून येणारा प्रसंग आहे की इतक्या त्या मायेनी बोलतात आणि त्यांच्यासमोर त्यांचं गाणं गायचं. हा जो तुझ्या भावनांवर तू कंट्रोल ठेवलास, कारण मी तुला ओळखतो चांगलं, तुझं गाणं सुरू होण्यापूर्वी तुझी जी अवस्था होती ती पण मी बघितलं की तुला आता कधी तू रडशील अशी अवस्था असताना तू ज्या पंचनी परत गायलीस. तर आता तुम्ही चांगले तर सगळेच गाता, पण व्यावसायिक गायनाकडे जायचं हे फार मोठं पाऊल आहे की तुमच्या भावनांना परफॉर्मन्सच्या वेळी आवर घालणं. तर खूप छान. व्हेरी गुड. सारेगमप